झोपायच्या गोळ्या आहेत, काहींना झोपायच्या गोळ्या आहेत. गोळ्या झोपल्या पण गडी झोपला नाही. काहींना पाल ठेवायच्या गोळ्या, काहींना उताना व्हायच्या गोळ्या, काहींना तोंड वाचवायच्या गोळ्या, काहींना मिटवायच्या गोळ्या, काहींना खाल्लेलं पचवायच्या गोळ्या. कशाला गोळ्या? याला काहीच नको आहे. याचा जर शरीर मजबूत असेल आणि याला रोग होण्याची एकमेव कारण, बसलेली माणसं जरा 2-3 मुद्दे बारीक आहे का? हे इंद्रिकचे कीर्तन आहे, हे नुसतं कीर्तन नाही आहे. याच्यात नुसती ज्ञानेश्वरी नाही आहे, याच्यात नुसता गाथा नाही. हे कीर्तन म्हणजे जीवन आहे. ज्यानं बारीक कीर्तन ऐकलं हे आणि असा वागला तर तो देव होय. त्याला फक्त बारीक ऐका, याला झपा. आणि हे गेल्यावर काय नाही. तुम्हाला वाटतंय बायका बिका हा सगळ्या लबाड्या आहेत. असं कोण सांगितलं? तुमचं कोणाचं म्हणणं आहे तुमची बायको तुमच्यावर प्रेम करते? बोटवर करतो तो सत्कार करतो, कोणाचं म्हणणं आहे? अरे तू बोट सुद्धा वर करू शकत नाही, इतका दुबळा आहे तू. कोण प्रेम आहे? हे प्रेम बिम हे सगळी भामटेगिरी आहे. हे प्रियसी प्रियसी हे सगळ्या लबाड आहेत. कोण प्रेम? कोणती बायको प्रेम करते? 14 वर्ष राम वनवासाला गेला महिला मंडळ, तर सीता घेऊन गेला राम. इथं राम 14 दिवस क्वारंटाईन झाला, सीतेनं डुकून पाहिला नाही. उलटा बांबू काढला तिनं, बांबू खिडकीतून भाकरी लोटायला. राम त्या खोलीत आणि सीता ह्या खोलीत. कोण सांगितलं? उलटी खिडकीतून डोकून पाहते. झोपला का? झोपला. झोपू दे झोपू दे, त्याच्या कर्माची फळं बघू दे. आणि हा मूर्ख तिला म्हणतो इश्क ही मेरी जिंदगी आहे. पागल आहे. कोण प्रेम करतो कोणा? नाही नाही. या जगातल्या माणसाला 3च गोष्टी लागतात. 1 पैसा, 2 स्वार्थ आणि 3 मान. प्रेम करत नाही कोणी. या जगात 3च माणसं आपले आहेत: आई वडील, संतन, भगवंत. हे प्रेम भीम हे सगळे लबाड आहेत. मान्य 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 कर. काय सगळी भामटेगिरी आहे. प्रियसी प्रियसी काय प्रियसी? काही पोरं म्हणतात ती माझ्यावर प्रेम करते. पागल आहे तू. तुझ्या इतका मनोरुग्ण माणूसच नाही दुसरा. अरे ती फक्त तुझं ATM मोकळं करते. प्रेम करते कोण सांगितलं तुला? हा प्रेम आहे. आणि आपली सगळी जनता कशात आहे? भ्रमात. ही माझं कुणीतरी चुकीचं आहे. काही लोक म्हणतात काय नाही. आता समजा कीर्तन संपल्या आज मी मेलो. आज समजा मरणार नाही, मेलो. माझ्या अंत्यविधीला समजा 50,000 लोक आले, मला फायदा काय? मला काय फायदा आहे? मी उलथून जाणार. मग ते मला जाळायला येणार आहे का उठवायला येणार आहे? जाळायला. बरं ते नाही आले तरी कोणीतरी मला. आपण गेल्यावर जग संपलं. या शरीराचा एक अवयव गेला, शरीर किती सुंदर असू द्या कमकुवत होतं. शरीर सुंदर असू द्या, याला रोग नको आहे. याला कष्ट असू द्या, कष्ट असू द्या, याला रोग नको आहे. आणि आज 80 कोरोनापेक्षा जास्त पेशंट कॅन्सरचे आहेत. तुमचं काय माहिती? जरा बारीक आहे का? 2-3 मुद्दे. कोरोनाने लोक गेलीत पण कोरोनापेक्षा जास्त लोकांना कॅन्सर आहे. आणि बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे की तंबाखू खाणाऱ्याला कॅन्सर होतो, बिडी ओढणाऱ्याला कॅन्सर होतो. तसं नाही, सर्रास लोकांना कॅन्सर होतोय. का? व्हॉट इज दॅट रिझन बिहाइंड इट? नुसतं एज्युकेशन घेणे, गाड्या घेणे, फ्लॅट बांधणे, 2 BHK घेणे, सासरवाडीचं कल्याण करणे म्हणजे जीवन नाही. नाही, 80% लोक केमिकल खातात, फर्टिलायझर. आणि इच अँड एव्हरी फर्टिलायझर हॅज अ केमिकल. आणि विदाउट केमिकल नो फ्लावर. भाजीपाला बिगर केमिकलचा नाहीच. आणि त्या केमिकलमुळे कॅस्ट्रॉल वाढलं की कॅन्सर होणार. लोकांना का कॅन्सर होतो? का? लोक, एक वाक्य सांगा, लोकांना खायलाच नाहीये. नुसत्या गाड्या, बंगले, भारी कपडे, पांढरी केस काळी करायची, भारी मोबाईल घ्यायचे, बायको सोन्यानं वाकवायची. खायला काहीच नाही. खायला काय? मॅगी, नूडल, पिझ्झा, बर्गर आणि पाव. काय दरिद्री लोक आहे. पाव, हा वडापाव हलकट क्वालिटीचे. पाणीपुरी 30 रुपयाला 6 पुऱ्या. काही काही ते इतके बिंडो घेत बंगल्यात राहतात, पोहे खायला डांबरे होतात आणि 30 रुपयाचे पोहे खातात. 30 रुपयामध्ये पोहे. पाचण्यावारी गोष्टी नेऊ नका. तुम्ही एकाच वाक्यात उत्तर द्या, आहाराला किंमत आहे किंवा नाही? शरीर आहारावर आहे.
बुद्धी आरावर आहे आणि जीवनही आरावर आहे. आणि आपल्याला आरच नाही, आर खायलाच नाही. कामावरून सुटला का 40 रुपयाचा वडापाव, चालला थोबाड वाशीत घरी. नाही तर मग स्कूटीवर जायचं, रोट्या घेऊन यायच्या. त्या रोटीला ती लाल बाटली घ्यायची, ती श्वास का सास काय नालायक मिळते ते, आणि ते चपातीला सोडायचं रोल. कान पडा खायला नाही. आणि माना नाही तर नका मानू. आजच्या कीर्तनातलं पहिलं वाक्य ध्यानात ठेवा, तुम्ही घरचा खा निरोगी राहाल. घरचा खा आणि शाकाहारी खा, डॉक्टर बिलच होणार. एक तर खायलाच नाही. कोणत्या बाईच्या घरात 5 किलो खोबरं येतं महिन्याला? बोटवर कर. तू सत्कार करतो मी, कर बरोबर. तुला खोबरं तरी कळतं? खारीक तर तो पाहायलाच नाही. काजू बदाम तर तुझ्या खानदानीत तुला माहित नाही. मग तू काय खाते? आमलेट. मी बोलत नाही, हे आहार पाहिजेच. आणि हे भांडणं मारामाऱ्या हे सगळे आहारावर अवलंबून आहे. का माणसं दुश्मन झाली? का माणसं एकमेकाची दुश्मन झाली? याला एकमेव कारण आहार. का भाऊ भावाचा दुश्मन झाला? का झाला भाऊ भावाचा दुश्मन? का लोक मारामारी करायला लागली? जसा आहार असेल तसे विचार असतात. का तुटलं बहिणीचं भावाचं नातं? का तुटलं? कधी कधी न्याय देवतेला प्रश्न पडतो की मुलाचं वय कमी आहे आणि गुन्हा जास्त आहे. कमी वयाची मुलं गुन्हेगार का झाली? त्यांना कष्ट न करता खायची सवय लागली. काम करायचं नाही, कुणाच्या तरी कानफटीत द्यायची, त्याची गाडी अडवायची, त्याचा मोबाईल काढून घ्यायचा, सिम काढून घ्यायचा, मोबाईल विकायचा, रात्र काढून घ्यायची. हा धंदा झाला, धंदा. आणि यामुळं माणसं संपली. तुम्ही आहार सात्विक घ्या. कशाला अटॅक येईल? कशाला अटॅक? काय अटॅक? आणि एज्युकेटेड लोक नीट आहे का? ए मॅगी खातो तू? खातो तू? खात जा, खात जा, तुझ्या बापाला देत जा. हे ना, तुम्हाला काय पोराला चांगलं खाय सांगा मला. माहिला म्हटलं हे बिचारे कामं करतात कंपन्यांमध्ये, तुम्हाला 2 पोळ्या मुलाला सकाळी करून द्यायला काय हरकत आहे? का नाही तुम्ही त्या मुलाला खायला देत चांगलं? का नाही सकाळी त्याला 2 पोळ्या द्या, घरचं खाऊ द्या. कामावरून सुटलेली माणसं डायरेक्ट घरी या, फोन करून सांगा ना मी घरी येऊ राहिलो, 10 मिनिटात भाजी होईल. तुम्ही रोडच्या कडेला खाता मरता. साखर, डायबिटीस, वांग, मुळ्या, तू जगणार कशाला का? हे मी बोलत नाही, गरज आहे. तुम्ही फक्त 2 महिने शाकाहार घ्या आणि 2 महिने घरचं खा, तुमचं डॉक्टर बिल रुपया होणार नाही. खायचंच नाही. दरिद्रेवाणी रोडला खायचं. नवरा बायको दोघं 5 वाजता फिरायला गेले का बिंडोकानी हायवेला जीवन यायचं. त्याला काही लाज आबरू काही आहे का नाही? आणि महाग आहे ना, बाहेरचं खाणं महाग आहे ना. 80 रुपयाला मिसळ पाव आहे, 80 रुपयाला 1.5 किलो डाळीचे पीठ आहे, 735 रुपये मटण आहे, 735 रुपयाला 22 किलो साखर येते. 4 जण जेवले तर 3000 रुपये लागतात. 3000 रुपयाला 1.5 तेल डबा येतोय चांगला. तुम्ही घरचं खातच नाही आणि आहार जर चांगला घ्याल. बरं हे तुम्हाला पटतंय की नाही मला सांगा? काळाची अटॅक काय येतो? एज्युकेटेड लोक नीट आहे का? बंद करते मोबाईल. अटॅक इज नॉट अ डिसीज. अटॅक इज नॉट अ डिसीज. अंडरलाइन दिस सेंटेन्स. एज्युकेटेड लोक नीट आहे का सर्व्हिसवाले? अटॅक इज नॉट अ डिसीज, इट इज अ सायकोलॉजिकल टेन्शन. अटॅक हा रोग नाही आहे. वन हार्ट हैज ए 4 पार्ट. उजवी जवनिका, डावी जवनिका, उजवी कर्णिका, डावी कर्णिका. इन ब्लड 2 types of cell, white blood corpuscles and red blood corpuscles. When thinking is high and blood of circulation is lower, is coming attack. जेव्हा विचार जास्त होतात आणि रक्त पुरवठा कमी होतो, 6 महिने अटॅक येणार नाही. फ्रेश झाले तुम्ही. तुम्ही आता घरी गेल्यावर एकटे हसणार. आणि जी माणसं मोठ्यानं हसतात ती सज्जन असतात, जी गालात हसतात ती भामटी असतात. आणि काही माणसं इतके दरिद्री आहेत का नात्या पण हसत नाही. ही पालथे मेंदूची आहे, नुसती जाग्यावरच हसत. आणि सगळ्या रोगावर एकच औषध आहे, हसणे. बरोबर आहे. रक्ताभिसरण क्लिअर झालं पाहिजे.
चिंता करायची काय करत आपण येता नाही काय आलं नाही जाता नाही काय नाही तर कोणच्यासाठी करायची चिंता आणि का करायची फ्रेश मरतो का तू काय चिंता करायची काम आहे काय चिंता करायची काम आहे एक पहिलं वाक्य तुम्ही जर शाकाहार घेतला रोग कमी होईल तुम्ही जर घरचं खाल्लं तर रोग कमी होईल आणि विचार कमी केले तर अटॅक कमी होईल याच्यावर तुमचं काय मत विचार करायचा आता कॉलेजला असताना आपल्याला प्रियशीनं धोका दिला स्वभाव आहे तिचा मग तू अजूनपर्यंत तिला स्टेटसला ठेवतो का पागल बिगल आहे का काय सोडून द्यायची ती गोष्ट त्या गोष्टीचं टेन्शन घ्यायचं काय करायचं कारण तिने खरं प्रेम केलं नाही आणि आपल्याला त्याचं व्हॅल्युएशन कळलं नाही आपल्याला तर कळलं नाही आणि काय प्रेम बिम कोण करतंय कोणाला वेळ आहे कोणाला वेळ आहे प्रेम बिम करायला वेळ नाही कोणाला काही माणसं म्हणतात माझी प्रेयशी माझ्यावर प्रेम करते तुझ्या इतका भिंडोक माणूस दुसरा एक काही पेट्रोलला पैसे नाही तर घड्याळ गाण टाकलं आणि प्रेयशीला घेऊन रोडच्या कडेला बसलं मूर्खासारखं आणि ती त्याला जाण्याची माझ्या डोळ्यात पाय माझं हृदय फाडून पाय तो म्हणला मी पॉझिटिव्ह आहे तिने सोडून दिला घाटात कोण प्रेम करत हे सगळं लबाड आहे बिबाड आहे हे सगळं नाही आपले तीन एक अटॅक यायचा नसेल तर हसत जा शाकाहार घ्या आणि मृत्यूचं तिसरं कारण आहे मृत्यूचं तिसरं कारण आहे कॅन्सर पेक्षा जास्त पेशंट अपघाताचे आहेत लोक निरीक्षण करीत नाही खरं बोलणाऱ्याला लोक बोलू देत नाहीत आमच्यासारखं खरं बोलतं ना त्याची लगेच क्लिप ब्लिप करून गेम त्याचा तो परत उठलाच नाही पाहिजे या जगात जो खरं बोलेल तो मेलाच या जगात फक्त वा 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 काय वा इथं फक्त स्तुती चालते आमच्यासारख्याचं खरं बोलणं चालत नाही पण ते सत्यच आहे 80% लोक इंदुरीकरला शिवाय देतात पण मी ठरविले सगळ्यांच्या शिव्या खायच्या पण खरंच बोलायचं माझी एक इच्छा आहे तुम्हाला सांगतो मी मेलो तरी तुम्ही सुधरा कारण आता मी आहे तोवर तुम्ही काही सुधरू शकत याचा अंदाज मला आला आणि मी असाही मेलो तर तुमच्यात काही बदल होणार हाच माझा जीवन गौरव पुरस्कार पण जाऊ द्या मी गेल्यावर सुद्धा तुम्हाला आपली आठवण येईल हा काय म्हणत होता ज्याचा आहार सात्विक आहे निरोगी आणि अपघाताची मृत्यूचं प्रमाण जास्त आहे आणि जरा किचकट मुद्दा मांडतो तुमच्या पुढं तुम्ही ऐकणारे चांगले आहेत तळतळ येते म्हणून बोलतो माझं काही तुमच्याशी स्वार्थ नाही तुम्हाला बोलण्यामध्ये मला काही प्रॉफिट नाही मला काही तुमच्याशी घेणं नाही पण तळतळ येते फक्त माझ्यातून तुमच्यात एवढाच फरक आहे की मी उभा आहे तुम्ही बसले मी शेतकऱ्याचाच आहे मी गरीबाचाच आहे मी फक्त तुमच्यामुळं मोठा आहे आम्ही तुमचे तुम्हाला बोललं पाहिजे आणि तुम्ही आमचे निमा ऐकलं पाहिजे आणि आता आपल्याला तीनच गोष्टी वाचवायच्या आहेत एक संप्रदाय वाढवायचा आहे धर्म वाचवायचा आहे आणि संस्कृती टिकायची आहे आपल्याला चौथं कामच करायचं नाही ह्या जगात पहिलं काम संप्रदाय वाढवायचा आहे भजनं वाढवायची आहेत कीर्तनं वाढवायची आहेत मंदिरं वाढवायची आहेत कथा वाढवायच्या आहेत दोन धर्म वाचवायचा आहे माणसावर संकट नाही धर्मावर संकट आहे आणि तुम्ही सगळे माणसं जेव्हा एकत्र याल तेव्हा धर्म वाचेल तुम्ही सगळी माणसं एकमेकाचं मनगट धरा तुमचा पक्ष बिक्ष ते सगळं बाजूला टाका आणि धर्मावर संकट आल्यावर एकच मनगट धरा तरच धर्म वाचेल याचा वाचणार नाही एक याला आपल्याला एकत्र येणं काळाची गरज आहे एकमेकातली भांडणं सोडून द्या एकमेकातल्या दुश्मन्या सोडून द्या मजा नाही त्याच्यात काही मजा नाही 1.5 वर्षापूर्वीचं चित्र आहे आपण डोळ्यानं पाहिलेलं चित्र आहे की कपाटभर नोटा ज्यांच्या घरात होत्या त्या माणसांच्या अंत्यविधीला त्यांचा मुलगा नव्हता हे आपण 1.5 वर्षापूर्वी पाहिलेलं चित्र आहे एका गावानं 50 अंत्यविधी पाहिल्या बापाच्या अंत्यविधीला मुलगा नाहीये मुलाच्या अंत्यविधीला बाप नाहीये आणि बापाच्या अंत्यविधीला मुलगा नाहीये नवरा मेला बायकोला माहित नाही बायको मेली नवऱ्याला माहित नाही हे आपण पाहिलेलं चित्र आहे जीवन क्षणिक आहे जीवन हे मिळणार नाही पुन्हा आणि अपघाताचं एकमेव कारण दारू काय मत आहे तुमचं
अपघाताचं एकमेव कारण दारू. 99% लोक दारू पितात सध्या. 99. फक्त आमच्यासाठी थोडे हलकट राहिले. आम्ही पेत नाहीत. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. 2च मिनिटात मुद्दा मानतो. तुम्हाला राग येईल येऊ द्या, मला शिव्या द्या. या 4 वर्षामध्ये दशक्रियेला जायची लाज वाटते. लाज वाटते व दशक्रियेला जायची लाज. 40 वर्षाच्या मुलाच्या अंत्यविधीला जायचंय. बाप जिवंत आहे त्याचा. आई जिवंत आहे त्याची. आई जिवंत आहे त्याची. बाप जिवंत आहे. मुलगा गेलाय. नाहीये असं नाहीये. असं नाहीये. काय त्या बापानं आयुष्यात पाप केलं की तो मुलगा जिवंत आहे. मुलगा गेलाय. बाप जिवंत आहे. महिला पुरुष मंडळी, कधी कधी जर अपघात झाला आणि एखादा माणूस दारू पिऊन जर मेला आणि त्याचं प्रेत जर आंघोळीला बाहेर काढलं ना, तर त्याची गोजीर माली मुना प्रेताजवळ उड्या आणतात. उड्या. काय माहित आहे त्या पोरांना की मला आयुष्यभर बिन बापाचं जगायचं. काय माहित आहे त्यांना की माझी आई विधवा म्हणून जगणार आहे. ती मुलं आईजीला विचारतात, माझ्या बापाला लोक आंघोळ का घालतात? आणि प्रेत जर तिरडीवर घेऊन चाललं तर ती पोरं आईला विचारतात, का मारलं माझ्या बाबाला? का मारलंय? अशी फक्त भीतीला घरकी घेते आणि डोकं फोडते. आणि प्रेत पेटवल्यावर सगळी लोक रडतात. पण ती गुजीरवाणी पोरं हसतात. हो हसतात. आणि मग ते आजीला विचारतात, माझा बाप का जाळला? का जाळला माझा बाप? तर ती आजी म्हणते, तुझा बाप मेला नाही रे, तुझा बाप देवा घरी गेलाय. देवा घरी. आणि मग ती पोरं ठरवतात की माझा बाबा देवा घरी गेला. ती पोरं शाळेत गेली की सगळे म्हणतात माझा बाबा देवा घरी गेला. आणि मित्र म्हणतात तुझा बाबा मेलाय. सांगा मला, 3 वर्षाच्या मुलीचं काय पाप आहे की तिने बापाच्या अंत्यविधीला जायचंय? 1.5 वर्षाच्या मुलाचं काय पाप आहे की त्यानं बापाच्या अंत्यविधीला जायचंय? ही गोष्ट नाहीये, ही कथा नाहीये. हे कीर्तनात बसलेल्या 50% लोकांच्या घरातलं आजचं चित्र आहे. जर कीर्तनात बसलेल्या कोणाला वाटलं वाईट का दारुड्याला महाराज लय वाईट बोलला, फक्त त्याला म्हणा तुझी बहीण दारुड्याला देऊन पाय, मग कळल तुला काय भानगड आहे. वा एका विधवा मुलीचा बाप, वा एका विधवा मुलीचा भाऊ, आणि वा एका बाप नसलेल्या भाच्याचा मामा. मग कळतं ह्या जीवनात काय आहे. तुमचा खिस्सा रिकामा आहे तोपर्यंत जगे रक्ताचे नाही तर तुम्हाला बाहेरचे कसे सांभाळतील. विधवा स्त्री घरात असणं, विधवा स्त्री घरात असलं म्हणजे तिच्या बापानं कोणताच आजार न होता आपोआप मरणं. कुठे आहे आम्ही कुठे? आम्ही फक्त जगात जगतोय. एवढ्या माणसांनी नाथे संपून टाकलेत. केवळ व्यसन, केवळ दारू. यातलं दारू रक्ताचे नाते संपून गेले. एवढ्या महिला आहेत, यातल्या 25% महिला आहे भावाशी बोलत नाही अशा इथं बसलेत. आत्ता कीर्तनात काय भाऊ कळला तुम्हाला? भाऊ काय कळला तुम्हाला? काय कळला? काय भाऊ? भाऊ कळला तुम्हाला? भाऊ, अरे तुम्ही 9वीला होता, तुमचा भाऊ 8वीला होता. आणि तुमची शाळा जर लवकर सुटली नाही ना तर तो शाळेच्या वट्यावर बसत होता आणि तुम्हाला घेऊन येत होता. आणि घेऊन येताना तुमचं दप्तर त्याच्या सायकलीला होता आणि तो सायकल लुटीत होता आणि तुम्ही गप्पा मारित होत्या. घरी आल्यावर एका ताटात जेवत होत्या. आणि बहिणीचं भावाचं भांडण कशावरून होत होतं माहिती आहे तुम्हाला? रात्री झोपताना आईचं तोंड माझ्याकडेच असावं म्हणून भांडण, आईचा हात माझ्या अंगावर असावा म्हणून भांडण, आईची उशी मला असावी म्हणून भांडण. कपडे धुण्या आणि अभ्यास करताना भांडण कसं व्हायचं माहितीये? मला आकृती काढून दे ना. बहिणीने म्हणायचं आकृती काढून दे ना मला. त्याने म्हणायचं देईल, पण माझा निबंध लिहावा लागेल तुला. भावाने आकृती काढायची आणि ती आकृती बहिणीला दाखवायची. बहिणीनं फक्त म्हणायचं आकृती चांगली नाही आली, फाडला कागद, काढला. बहिणीनं धनाधना भावाला हाणायचं आणि भाऊ आकळत नाही, बहीण आकळत नाही, लय मारते म्हणून त्यानं केस धरायची आणि केस धरून पळायचं आणि आईकडे जायचं. आणि आईला म्हणायचं अरे टोणगी झाली, भावाची छेड करते. भावानं हसायचं. कुठे गेला भाऊ? कुठे गेला भाऊ? वर्गात राहिला नाही, शाळेत राहिला नाही, शिकवायला राहिला नाही, पुस्तकात राहिला नाही, अभ्यासक्रमात राहिला नाही. रक्ताचे नाते गेले कुठं?
कुठं आहे तो भाऊ की तुम्ही गॅदरिंगला भाग घेतला तर 8 दिवस तुमच्या शाळेच्या गेटमध्ये येऊन बसून तुम्हाला प्रॅक्टिसला नेत होता? तो भाऊ कुठं आहे? कुठं आहे? तुमचं लग्न झाल्यानंतर घरात सगळ्यात जास्त जर रडला असेल तर तुमचा भाऊ रडला, आणि तो 1 दिवस नाही रडला, 3 दिवस रडला. तुम्ही परत आल्या तेव्हा त्याला बरं वाटलं. कुठे गेला तो भाऊ तुमचा? पैसा आला म्हणजे तुम्ही भाऊ कमावला. पैसा आला, गाडी घेतली, बंगला घेतला म्हणजे थोडेफार कमी वयामध्ये तुम्ही पैसे कमवायला लागले म्हणजे तुम्ही बाप विकत घेतला. बाप भावाशी न बोलणारी माणसं तयार झाली. याचं उत्तर हरिपाठात आहे, नामाशी विनमुख तो नर पापी. कुठे आहे आम्ही? कुठे आहे? आमच्याकडे 1.5 वर्षाच्या मुलाला मोबाईल खेळायला दिला जातो. 1.5 वर्षाच्या मुलाला लाज नाही वाटत आईला काही. उलटी आई मूर्खासारखे म्हणते. त्याला जर मोबाईल दिला ना आणि मी अख्खा स्वयंपाक करेपर्यंत तो रडत नाही. याला सुशिक्षितपणा म्हणतात. आणि आपण जर म्हणलं मुलाला मोबाईल देऊ नका तर मूर्खासारखी आई म्हणते तू माझं ऐकत नाही. 2 वर्षाचा ऐकत नाही तुझा. इथं 40 वर्षाचा तुझ्या शब्दाच्या पुढं नाही. अरे तो 40 वर्षाचा बिचारा लुंगी लावू लावू नळाव पाणी भरितो तर शब्द बोलत नाही. तुला 40चा घाबरतो आणि 2चा आकडा नाही. वाघ होता लग्नाच्या अगोदर पण शांत झाला रे. काही करीत नाही तो. फार निवांत झाला तो आता फक्त मरायचीच वाट पाहतोय, बाकी काहीच नाही. आणि तुम्ही म्हणता माझं ऐकत नाही. इथून पुढे पाया पडून सांगतो, मुलांना विज्ञानाबरोबर अध्यात्म दिलं तरच पिढी वाचेल. जर तुम्ही मुलांना पसायदा काय एवढी मुलं आहेत काय त्यांना का कितीला आहे तू? 5वीला. बापाच्या बायको टिंब म्हणतात. तू विचार मला बाप कुणाला म्हणतात? म्हटलं काय म्हणतात रे बापाच्या बायकोला? एब्रे सेमीला आहे का मराठी मिडियमला आहे? इंग्लिश मिडियमला. मग बरोबर आहे. ट्युशन आहे तुला? ट्युशन आहे का? क्लास आहे का? हा जात जाय क्लासला. क्लास लावा क्लास. UKGला चष्मा आहे. UKGला इतकंच आहे. 2 टीचर दिसते त्याला वर्गात. 2 टीचर. ते टीचरला म्हणतो तुम्ही एका विषयाला 2 जण कसे काय? ज्ञान देव देव ज्ञान ज्ञान देव देव ज्ञान पुरावा 10वा अध्याय. अभ्यासावनी गहन ज्ञान ज्ञानावनी ध्यान विशेषेची पुन्हा 12वा अध्याय. जेत जेत दया निशांती वस्ती आल्या एका ठाया ते जाण धनंजया विभूती माझी. जिथं दया जिथं शांती, जिथं शांती तिथं दया, जिथं ज्ञान तिथं देव, जिथं देव तिथं ज्ञान ज्ञान देव. पुन्हा उलटे फिरा तिथंच. जिथे संपत्ती असते, याला चालू करा ना तुम्ही. हे बॉक्स बंदच आहे ना. जिथं संपत्ती असते तिथं दया असतेच असं नाही. वाक्य नीट आहे का? जिथं संपत्ती असते तिथं दया असतेच असं नाही. पण जिथं दया असते तिथं शांती नक्की असते. आणि जिथं शांती असते तिथं ज्ञान असतच. आणि जिथं ज्ञान असतं तिथं देव असतो. ज्ञान देव देव ज्ञान पुरावा. परत 18वा अध्याय. जिथं चंद्र आहे तिथं चंद्रिका आहे. जिथं शंभू आहे तिथं अंबिका आहे. जिथं संत आहे तिथं विवेक आहे. जिथं दया आहे तिथं धर्म आहे. जिथं सुमन आहे तिथं वन आहे. जिथं भाग्य आहे तिथं उल्हास आहे. जिथं राव आहे तिथं कटक आहे. जिथं सज्जन आहे तिथं स्वैरिक आहे. जिथं वनवे आहे तिथं आग आहे. जिथं गुरु आहे तिथं ज्ञान आहे. आणि जिथं ज्ञान आहे तिथंच आत्मदर्शन आहे. ज्ञानच आत्मदर्शन आहे. मग ऐकणाऱ्यांना आता कीर्तन सुरू करायचंय. फक्त ऐकणाऱ्यांना सूचना आहे, कीर्तनाला भामटेवाणी बसायचं नाही. कीर्तनाला बोलावं लागतं. बोललं तरच बसायचं. मी बोलायचं मी बोलायचं तुम्ही बोलायचं, दोघांनी मिळून करायचं कीर्तन. एकट्याने बोलायचं नाही. तुम्ही बोललं नाही कळणार नाही. फक्त बोलावं लागेल तरच कीर्तन कळेल, नाही तर कळणार नाही. की एकाग्रता व्हायला बोलावं लागेल. ज्ञान देव देव ज्ञान. आता बोलायचंय फक्त. मी प्रश्न विचारले तुम्ही उत्तर द्यायचे. यसला यस नोला, यसला यस नोला नो. हाला हा म्हणा. आपल्याला देव पाहायचा आहे. सावध राहा.
आपल्याला देव पाहायचा आहे, आपल्याला देव व्हायचा आहे की आपण देवाचा अंश आहे. आपल्याला देव पाहायचा आहे, आपल्याला देव व्हायचा आहे. टाळकरी बिडकर सगळं. आपल्याला देव पाहायचा आहे, आपल्याला देव व्हायचा आहे की आपण देवाचा अंश आहे. उत्तर आहे आपण देवाचा अंश. आता सावध राहा. आता ह्या मापात राहिलं तर कीर्तन कळेल, नाही तर कळणारच नाही. आपण सगळेजण देवाचा अंश आहे. पुरावा लगे घ्यायचा. ममाय वश जीव लोके. तुम्ही मी सगळे एकाच देवाची लेकरं आहेत. आणि आपला बाप जम्मू नावाचं द्वीप आहे, पंढरपूर नावाचं गाव आहे, तिथं धर्म नावाचं नगर आहे, आणि तिथं विठ्ठू नावाचा पाटील आहे, आणि तो आपला माय बाप आहे. आपली आई तोच आहे आणि बापही तोच आहे. तो जम्मू नावाचं द्वीप आहे, पंढरपूर नावाचं गाव आहे, धर्म नावाचं नगर आहे, तिथं विठ्ठू नावाचा पाटील आहे, आणि तो आपला माय बाप आहे. आणि त्याचे आपण सगळे लेकर आहोत. मग आपल्या पुढे प्रश्न मांडलाय मी. आपल्याला देव पाहायचा नाही होती तर नीड बियॉन्ड इट. त्याची गरज काय? देव पाहायची गरजच नाही. आपण देवाचा अंश आहे. आपल्याला बायका पोरं सोडून देवाला बोंबलत हिंडायची गरज काय? काय गरज आहे? आपणच देवाचा अंश आहे. फक्त प्रश्न असा आहे, आपण देवाचा अंश आहे याचा आपल्याला ज्ञान नाही. ज्ञान नाही. देवपूजित बसतोय. आपण देवपूजित बसतोय. देव पाहायची काय गरज आहे? बायका पोरं उपाशी मारा, लक्झरी करा, देवाला जाण, बोंबलत हिंडान, उपाशी मारा. काय गरज आहे? आपण देवाचा अंश आहे. आता लागला करंट. तुम्ही मी सगळे जण देवाचा अंश आहे. आता या मापात राहायचं. आपण देवाचा अंश आहे. मग तुम्ही म्हणाला आमच्याकडे ज्ञान आहे, शिकलेलं एम.ए. अरे एम.ए. PhD हे ज्ञानाचा उपयोग काय? व्हॉट इज द प्रॉफिट? बुद्धी शिक्षण घेताना फक्त तुम्ही संसारच करू शकता. परमार्थ काय कराल? लय पगार वाढला काय कराल तुम्ही? सासरवाडीला मदत कराल. लय पगार वाढला तर भारी कपडे घालाल. पण तुम्ही हरिपाठ पाठ करणार नाही ना. हरिपाठ पाठ कराल. पैसा मिळवणं ही गोष्ट नीट आहे का? पैसा ही सावली आहे. पैसा, संपत्ती, सत्ता ही सावली आहे. 10 मिनिटात माणूस माझी होऊ शकतो. कधी कधी 10 सुद्धा नाही होतात. हे सगळं क्षणिक आहे. याचा विचार नाही करायचा आपल्याला. आपला मुद्दा चाललाय, आपल्याकडे काय नाहीये? ज्ञान नाही. तुम्ही म्हणाल आमच्याकडे ज्ञान आहे. एम.ए. PhD DHM कॉमेल B.Ed B.Ed ज्युनियर केजन सिनियर केजन हर केजन लोअर केजन एम.ए. D.Ed B.Ed आर्ट अँड कॉमर्स अँड सायन्स आणि F.1 सायन्स B.Tech आणि डिग्री डिप्लोमा टर्नर अँड फिटर अँड वेल्डर अँड मेकॅनिकल पॉलिटिकल इंजिनियर MPSC UPSC नेटन सेटन फार्मसी ICT डिग्री डिप्लोमा MBA BL हृदयरोग तज्ञ, गुडघा तज्ञ, फुफ्फुस तज्ञ, बालरोग तज्ञ. आता नवीन तज्ञ आले, गुप्त रोग तज्ञ, रोग गुप्तन गडी तज्ञ, आणि जो तज्ञ त्यालाच रोग गुप्त. अरे राजा तुम्ही सगळे तज्ञ आहेत, पण आमच्या कटेवरचा देव सर्वज्ञ आहे. अरे आपण तज्ञ आहेत, पण 8वा अध्याय असं सांगतोय, हा सर्वज्ञतेचा ओलावा यादव कुळीचा कुलदिवा. आपल्याला नेमका ज्ञान नाही. एम.ए. सोडून द्या. चपला घालून जेवणे म्हणजे काही बुद्धिमानपणा नाही. चपातीला पोळी म्हणजे काही लय शानपणा नाही. उभ्याने जेवणे म्हणजे काही दर्जेदारपणा नाही. माझं म्हणलं जग सुधारलंय. सुधरू द्या. अजून लोक तोंडाने जेवतात. मग तू हे काय नाही, हे कौतुक आहे. हे कौतुक आहे. हे अज्ञान आहे. आणि अज्ञानाला ज्ञान म्हणणं हा सुशिक्षितपणा आहे. अज्ञानाला अज्ञान म्हण. चला करंट लावून दिलाय, फक्त बोलत जायचं. आता आपल्याला देव पाहायचा नाही. आपल्याला देव गेलं बॉम्बाला व्हायचं आहे. देव व्हायला लागतंय बॉम्बला ज्ञान. आणि आपल्याकडे नेमकं काय नाही. मग का आला देव? आता देव व्हायला नेमकं काय लागतंय? ज्ञान. आणि आपल्याकडे नेमकं काय नाहीये? ज्ञान. ज्ञान आल्यावर आपण देव. ज्ञान आल्यावर आपण देव. मग ज्ञान जर आलं तर आपण देव होऊ ना, नाहीतरी आपण देवाचा अंश आहेच. मग आता आपल्याला देव व्हायचा असेल
तर ज्ञानच यावं लागेल. आणि ज्ञान यायला काय लागतं हा प्रश्न आहे. आता प्रश्न बदलला, देव व्हाल पण ज्ञान आलं तर. आता ज्ञान यायला काय लागेल, काय लागेल. पहिलं वाक्य, ज्ञान यायला शरीर सुंदर पाहिजे. याला आणि बसलेल्या सगळ्या माणसांना सांगतो, ए ए तिकडे नका लक्ष, ए सगळ्या माणसांना सांगतो याला जपा. एक वाक्य सांगा, जगातली सगळ्यात मोठी श्रीमंती शरीर आहे. जगातली सगळ्यात, हे बंद झालं नाही, मॉनिटर बंद झाले वरचे. मॉनिटर बंद झाले बघ बरं. अरे इथला आवाज करा जवळ नाही ना, समोरचा आवाज करा. बंद झाले ना, हे बंद झाले. बाहेर गेलं, नाही वरचे मॉनिटर बंद झाले, बाहेर आहे आवाज. वरचे का खालचे कोणते तरी बंद झाले पाय बरं. आपण बंद झाले. आता मी एकच तरी लिंक लावली, विक्षेप न करू. आपण बंद आहे इथला. हाय बंद आहे हा झाला चालू पाय. आता ओके तो मागचा बाय झाला का, झाला. एका याच्यावर तिघ जण आहे काय, एका बटन होती नाही चालू झाली. विठाला बस आता करंट लागला ऐकणाऱ्यांना. आता शेवटपर्यंत या मापात राहिलं ते कीर्तन कळेल. ए देव व्हायचंय, ज्ञान लागतंय. ए ज्ञान यायला शरीर चांगलं पाहिजे. आणि तुमच्या पाया पडतो सगळ्या लोकांच्या. आजचा दिवस महत्वाचा आहे. आज धर्मराज बीज आहे. एक दुसरा मुद्दा, स्वर्गीय श्री बाळासाहेब ठाकरेंची जयंती आहे. आणि तिसरा मुद्दा सोडत आहे, लकी ड्रॉ आहे. आणि 3 इंचा चान्स माझं कीर्तन आहे. आणि त्यातल्या त्यात लागलेला महिना कालपासून माघ आहे. आणि माघ महिना ही सणांची रेलचेल आहे. रेलचेल ह्या महिन्यात सण फार. आता त्याच्यातले निमे सण तुम्हाला माहितच नाही. नाही तर हे या महिन्यात पहिला सण आजचा आहे, धर्मनाथ बीज. दुसरा सण परा दिवशी आहे, गणपतीचा जन्म. तिसरा सण त्याच्या दुसऱ्या दिवशी आहे, तुकोबारायचा जन्म. त्याचा 5वा सण त्याच्या दुसऱ्या दिवशी आहे, दररथ सप्तमी. आणि त्याच्या पुढचा सण माघ शुद्ध दशमी याच महिन्यात आहे. ए तुकोबारायचा जन्म याच महिन्यात, अनुग्रह याच महिन्यात. आणि माघ आणि शिवरात्र बी याच महिन्यात आहे. त्यामुळे तुम्ही मी भाग्यवान आहे. फक्त बोलत जायचं, बोललं तर सूत्र बसेल. याला जपा. हे गेलं ना, हे सगळं शून्य आहे. याचा काय उपयोग नाही. आपण गेलो काय उपयोग आहे त्याला. आपल्यामुळं बांगला नाही, बांगल्यामुळं आपण आहे. आपल्यामुळं गाडी नाही, गाडीमुळं आपण आहे. आपण गेलो बघा, गाडीचं काय करायचं. आपले डोळे गेले, टीव्ही चालू झाला, काय उपयोग. आपले गुडघे गेले, दिंडी चालू झाली, काय उपयोग त्याचा. आपला खिसा रिकामा झाला, बँका बुडाल्या. दुसऱ्याच्या दारा पुढे 52 शिपी, आपल्याला ओढायला बिडी नाही, काय करत त्याची. आपण थुकेल तंबाखू वाळून खातोय, त्यानं टेम्पो घेतला म्हणतो. आपल्याला तंबाखू नाही, दुसऱ्याच्या एसटीडीचं आपल्याला काय घेणं नाही. आपली खरी संपत्ती आहे शरीर. आणि बसलेल्या लोकांना तळतळीनं सांगतो, हे ते खाली घरी ते कोण सोडलं रे बार, हे बऱ्या ते खाली घे. पहिला खाली घे मला सुरू करायला. आणि मी गेलो आखेरात लाव, घे खाली कर बंद. असं नाही, यांना द्यायला काय हरकत नसतं बरं का. हे पूर्ण देखत नाही युट्यूबला, पूर्ण कीर्तन नाही देत युट्यूबला. इकडलं एक वाक्य घेणार, इकडलं एक वाक्य घेणार, आपल्याला जाम करणार आणि TRP ते घेणार. त्यामुळे मी सावलीला उभं करीत नाही त्याला. नाही, त्याचे फळं मिळालंही भोगले. आणि अजूनही माझ्या भोवती लफडायचे. मी उठलो का नवीन लफडय रोज. बंद परत झालं. बंद झालं रे. बंद. काय होते त्याला, नीट जॉईंट करा. परत बंद झालं. पाय बरं ते तिथं काहीतरी एकदा कर दे. चांगली लिंक लागली, ऐकणाऱ्यांचा मूड खराब करू नको आता. ते जाऊ दे, ते जाऊ दे घरी आता. हा त्यांना झोपू दे थोडं.
ए जाऊ 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 दे ए दे सोडून जाऊ दे करे चालू करे पटकन नाही ना नाही झालं हा झालं चालू आता आता बस आपल्याला देव पाहायचा नाही आपल्याला देव व्हायचा आहे देव आहे ए देव व्हायला लागतंय ज्ञान आपल्याकडे नाही आहे ज्ञान ए ज्ञान यायला शरीर चांगलं पाहिजे आणि पुढे जाऊन सांगतो जगातली सगळ्यात मोठी श्रीमंती शरीर आहे याला जपा आणि पुढचं वाक्य सांगतो आणि पहिल्या मुद्द्यात घुसवतो याला अटॅक होणार आहे याचं सीझन होणार आहे याचं बायपास होणार आहे हे खरं सांगू तुम्हाला शरीर यमाच्या ताब्यात जावा डॉक्टरच्या ताब्यात जाऊ नये हे असं गेलं तरी चालेल ते कधीतरी एकदा जाणार